विचार त्याच्या तेव्हा डोक्यात येतात. म्हणजे हे एक साधना आहे, ही एक तपश्चर्या आहे. खरं तप हेच आहे की आपल्या मनात हे विचारच नाही आले पाहिजेत, पण ते जरा अवघड आहे आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये. तर आपल्या मनातल्या वाईट आणि चांगल्या विचारांचं या आख्यायिकेशी काय संबंध आहे ते आपल्याला ह्या विवेचनावरनं कळतं. आता त्याच्यानंतर मग मनालाही सांगून झालं, मनालाही त्यांनी दूषित केलं. म्हणजे सगळ्या ह्या चक्षु, वाक, श्रवणेंद्रिय, घ्राणेंद्रिय, मन, म्हणजे ही जी आपली काही प्रमुख इंद्रियादी विषय आहेत, ज्या काही इंद्रियादी देवता आहेत, ह्या सगळ्यांवर प्रहार केल्यानंतर मग आता जर ह्या असुरांना पराभूत करायचं असेल, ह्या शक्तीला पराभूत करायचं असेल, तर मग काय करायचं? कारण त्यांच्यातलं ते जे काही कर्तृत्व होतं, सामर्थ्य होतं, त्या असुरी प्रहारामुळे, त्या नकारात्मकतेमुळे ते काय झालं, विद्ध झालं. मग आता असं कोण आहे ज्याच्यामध्ये हे सामर्थ्य आहे? तर मग आता ह्या देवता कोणाकडे गेल्या? तर मग आता ह्या देवता नंतर गेल्या अंतर्भागी असणाऱ्या मुख्य प्राणाकडे. जसं मी सुरुवातीला सांगितलं की शंकराचार्यांनी म्हणूनच याचा अर्थ करताना असं केलेलं आहे की हे दोन प्रकारचे प्राण त्या प्रजापतीचेच आहेत. एक जे प्रत्यक्ष ज्ञान आणि कर्माचं अनुसरण करणारे आहेत, आणि एक जे अप्रत्यक्ष ज्ञान आणि त्याला अनुसरून करणारी कर्म. आता इथे जे देवता आहेत, सगळ्या इंद्रियादी गोष्टी दूषित झाल्यावर गेले मुख्य प्राणाकडे, जो आपल्या अंतरंगात आहे किंवा अंतर्भागी आहे. आणि मग त्यांनी सांगितलं की तुम्ही काय करा, आता आमच्यासाठी सामगायन करा. आणि मग त्या मुख्य प्राणाने काय केलं की सामगायन करायला सुरुवात केली. आता हे असुरांनी जेव्हा ओळखलं, तेव्हा ते असुर ह्या प्राणाला सुद्धा आपल्या अस्त्राने, आपल्या शस्त्राने प्रहार करण्यासाठी उद्युक्त झाले. परंतु काय झालं? परंतु असं झालं की तम अभिद्रुत्य पापमना अविव्यत्सन तथा यथा अश्मानं ऋत्वा लोष्टः विध्वंसेत एवमेव विश्वञ्चः विध्वंसमानाः विनेषुः ततः देवाः अभवन् असुराः पराभवन् यः एवं वेद सः आत्मना भवति अस्य द्विषन् भ्रातृव्यः पराभवति. आता मुख्य प्राण, आता हा मुख्य प्राण म्हणजेच तो परमात्मा आहे, जो आपल्यामध्येच आहे, आपल्या अंतर्भागी आहे. हे मी सुरुवातीला ह्यासाठी सांगते कारण पुढे हा जो विषय आहे तो आपल्याला चांगला समजावा. आता सगळ्या इंद्रियादी सगळं दूषित झाल्यानंतर आता हे मुख्य प्राणाकडे गेले. मुख्य प्राणाने सामगायन करण्यास सुरुवात केली. असुरांनी हे ओळखलं, असुर त्यांच्यावर प्रहार करण्यासाठी सुद्धा आले. परंतु काय झालं? परंतु असं झालं की ज्याप्रमाणे दगडावर आपटून ढेकूळ फुटावं एखादं, त्याप्रमाणे जेव्हा असुर त्याच्यावर प्रहार करायला गेले, ते स्वतःच नष्ट झाले. कारण हा मुख्य प्राण जो आहे तो परमात्मा आहे. ती अशी शक्ती आहे, तो असा प्रकाश आहे, जोच त्या उत्पत्ती आणि लयाचा अधिकारी आहे, मुख्य द्योतक आहे. अशाच प्राणावर जेव्हा हे प्रहार करायला गेले, तेव्हा ते स्वतःच, जे असुर आहेत ते काय झाले, नष्ट झाले. आणि मग सर्वतोपरी नष्ट झालेल्या असुरांनंतर हे देव काय झाले, विजयी झाले. म्हणजे हा जो अंतर्मुखी प्राण आहे, मुख्य प्राण आहे, त्याने असं नाही केलं की जे भोग्य विषय आहेत ते देवतांना आणि मग स्वतःकडे ठेवले, असं नाही. हा जो मुख्य प्राण आहे, हा अंतर्भागातला जो आपला परमात्मा आहे, हा जे ब्रह्मतत्व आहे, त्याच्या प्रहाराने ह्या सगळ्या आसुरी शक्तींचा काय झाला, नाश झाला. आपण असंही म्हणू शकतो की कृपा जी असते, त्याला सुद्धा आपण इथे या अर्थी सुद्धा समजण्यास सोपं म्हणून असा अर्थ अभिप्रेत घेऊ शकतो. की आपण जी म्हणतो ना की भगवंताची कृपा झाली बाबा, तर ही कृपा दुसरी तिसरी काही नाही, हेच आहे त्या परमेश्वराची एक संकल्प शक्ती आहे, जी नेहमी वाईटावर चांगल्याचा विजय घडवून आणते. जसं भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने जसं सांगितलं की यदा यदा हि धर्मस्य, आपल्याला श्लोक तो माहिती आहे, जेव्हा जेव्हा अधर्म होईल तेव्हा तेव्हा त्या अधर्मावर धर्माचा विजय मिळवण्यासाठी मी आहे, मी येईल.
तसंच इथे आहे की सगळ्या भोग्य विषयांच्या, सगळ्या वासनांच्या, सगळ्या बाह्य सुखांच्या भोगाने जे काही आपले इंद्रियादी विषय आहेत, ते जेव्हा दोन प्रकारे उपभोग घेत असतात. एक आहे तो आपण चांगल्या अर्थी म्हणू शकतो, जो प्रत्यक्ष ज्ञान आणि चांगल्या कर्माने अनुसरून आहे. आणि एक जे आपल्याला काही गोष्टींचं ज्ञान नाही, अप्रत्यक्ष ज्ञान, आणि त्याला अनुसरून केलेली कर्म. पण या दोन्हींच्या मध्ये सगळ्यात मुख्य काय आपल्याला बघायचं आहे, आपल्याला जाणायचंय, तर ते आपल्या अंतर्भागातला जो परमात्मा आहे त्याचा आवाज आपल्याला ऐकायचा आहे. कारण तोच विवेक आहे आणि तेच तर आपल्याला जागृत करायचं आहे. आणि इथे काय झालं, जेव्हा देवता सगळ्या इंद्रियादी सगळे उद्गीत जेव्हा दूषित झाले, आता राहिला कोण? तर शेवटी जेव्हा त्या मुख्य प्राणाकडे गेले, पण त्या मुख्य प्राण्याचं सामर्थ्यच इतकं बलवान होतं की त्या सगळ्या ज्या शक्ती आहेत, जे असुरांचे प्रहार आहेत, ते सगळे विद्ध झाले आणि असुरच नष्ट झाले. म्हणजे जी काही वाईट ऊर्जा होती, जी काही असुरी शक्ती होती, आपण असं म्हणू शकतो की जी अविद्या होती, अंधकार होता, तो सगळा काय झाला? नष्ट झाला. आणि त्या देवतांचा त्या असुरांवर काय झाला? विजय प्राप्त झाला. आता ही जी कथा आहे याच्यामध्ये असं सांगितलंय शेवटी की ह्याचं फल काय आहे, की यह एवं वेदः स आत्मना भवति अस्य द्विषन् भ्रातृव्यः परा भवति. म्हणजेच काय, की या आख्यायिकेमधून जो हे जाणतो तो स्वतः विजयी होतो व त्यांचा द्वेष करणारा शत्रू पराभव पावतो. म्हणजे जो हे ओळखतो की आपल्यामध्ये आपल्याला नेमकं काय शोधायचंय आणि कोणत्या मार्गाचा आपल्याला अवलंब करायचा आहे आणि कोणाचा शोध आपल्याला घ्यायचा आहे. जसं मी म्हटलं की चांगलं आणि वाईट जेव्हा आपण बघतो त्याच्यामध्ये विवेकाने आपल्याला एक निवडायची गोष्ट जी आहे, तो विवेक, तो वरदान रूपी विवेक आपण म्हणू शकतो की तो परमात्माचा एक रूपी संकल्पच आहे. आणि त्यालाच आपल्याला जागृत करायचं आहे. आणि त्याला जागृत करूनच आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींचा व्यावहारिक दृष्ट्याने विचार करून योग्य काय आहे हे निवडायचं आहे. आता ह्याच्यामध्ये यज्ञ संस्थेचा जो उल्लेख केला गेला आणि ह्या यज्ञरूपी अख्ख्या संस्थेच्या आपण म्हणू शकतो की रूपाने, स्वरूपाने ही आख्यायिका जी सांगितली गेली, ह्याचं उद्दिष्ट हेच होतं की कारण त्या काळात प्रजापती किंवा परमात्मा, ब्रह्मतत्व ह्यांना अत्यंत विलक्षण महत्व होतं. म्हणजे अग्निमंथन जो हे होतं ते निर्माण होण्यापूर्वी, उत्पत्ती होण्यापूर्वी सुद्धा जी यज्ञ संस्था होती ती अशी होती की जंगलामध्ये जाऊन लोक अग्नी शोधून आणायचे, मग त्याचं रक्षण करणं वगैरे. आपण अनेक कथा ऐकतो की जेव्हा जेव्हा ऋषीमुनी यज्ञ आरंभ करायचे तेव्हा तेव्हा असुर येऊन त्याच्यामध्ये विघ्न उत्पन्न करायचे. तर ह्या कथा ज्या आपण ऐकत आलेल्या आहोत त्या व्यावहारिक दृष्ट्या जर आपण पाहिल्या तर त्या अशाच आहेत की जेव्हा जेव्हा चांगलं, जेव्हा आपल्याला काही दैवी शक्ती, जेव्हा ज्ञानमय प्रकाशाकडे जायचं असतं तेव्हा काहीतरी अंधकारमय तुमच्याकडे येणारच, पण आपल्याला त्यालाच दूर सारायचं आहे. आणि तोच आपल्याला विवेक प्राप्त करायचा आहे. आणि आपल्याला उपनिषदाच्या अभ्यासातूनच हा विवेक प्राप्त करण्याचा मार्ग सापडणार आहे. तर या आख्यायिकेतून आपल्याला हेच सांगण्याचा प्रयत्न केला की जे मुख्य प्राण आहे, जो तो परमात्मा आहे, जो आपल्यामध्ये आहे, आपल्या सगळ्या इंद्रियादी भोग्य बाह्य ह्या सगळ्या स्थूल ह्याच्या पुढे आपल्याला जो एक सूक्ष्म अंतरंगातला भाग आहे त्याला जाणून घ्यायचा आहे. कारण त्याच्या समोर सगळं काही काय होतं? नष्ट होतं. तोच उत्पत्तिकारक आहे आणि तोच लयकारक सुद्धा आहे. तर ह्या आख्यायिकेतून प्राणाचं महत्व सांगितलेलं आहे की प्राणाचं काय झालं. आता पुढे ह्याच प्राणाचं महत्व एका वेगळ्या अनुषंगाने आपल्याला अत्यंत गूढ सांगितलेलं आहे. ते आपण आता पुढे म्हणजे उद्या विवेचनामध्ये पाहणार आहोत. आजच्या ही आख्यायिके संदर्भात जर कोणाला काही प्रश्न असतील तर ते आपण विचारू शकता. धन्यवाद. हरिओम.
हरिओम. कोणी काही प्रश्न विचारत नाहीये, पण आता आपणच सगळ्यांना प्रश्न विचारणार आहोत. म्हणजे मागचे 2 व्याख्यानाचे प्रश्न राहिले, तर ते आपले गुगल फॉर्म करून गुगल फॉर्मवर आपल्या ग्रुपवर प्रत्येक व्याख्यानाचे 2-2 प्रश्न टाकले जातील आणि त्याची उत्तर आपण या व्याख्यानाच्या याच्यातून द्यायचे. तर आपण एक प्रश्न आला गौरीताईकडून. तर उद्या व्याख्यान संपल्यानंतर आपल्याला ते प्रश्न टाकले जातील, त्याची उत्तरं तुम्ही द्यावी. गौरीताई, प्रश्न बघा कुठला एक आहे. आवाज आवाज अनम्यूट करा. विवेक कसा जागृत करावा असा प्रश्न विचारलेला आहे. तर आता आपल्याला पुढे हेच जाणून घ्यायचं आहे आणि आता या आख्यायिकेनंतरचा जो विषय आहे तो हाच आहे की आपल्यामधलं ते प्राणतत्व जो काही आहे किंवा तो विवेक आहे तो आपल्याला कसा जागृत करायचा आहे. तर पुढील विवेचनामधून नंतर नक्कीच आपल्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळेल अशी मी आशा करते.